चला ड्राफ्टिंग करून घेऊया। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। या स्ट्रेट लाईनीपासून वरती आपल्याला 14 + 1.5 इंच इतकी उंची टाकायची आहे। 2 मार्किंग करायच्या 15.5 इंचावर। आता ह्या दोघं मार्किंग एका स्ट्रेट लाईनीने जॉईन करून घ्यायच्या। या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। शोल्डर 7.25 इंचाचा आहे। 7.25 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी। खाली सुद्धा आपल्याला 7.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला आता आपला मुंडा खोली टाकायची आहे। 7 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी। इथे सुद्धा 7 इंचावर मार्किंग करायची आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। यानंतर आपण चेस्टची मार्किंग करणार आहोत। 10.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे। 9 + 1.5 इंच 10.5 इंचावर 2 मार्किंग करायच्या। कमरेच्या साईडला सुद्धा 10.5 इंचावर मार्किंग करायची आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आर्म होलचा। तर 1 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला आर्म होलचा आकार द्यायचा आहे राऊंडमध्ये। आता चेस्ट लाईन होती त्यावर आपल्याला अर्धा इंच बाहेर मार्किंग करायचं आहे आणि कमरेच्या साईडला आपल्याला खाली 2 इंच बाहेर मार्किंग करायचं आहे। आता 2 इंचाची मार्किंग आणि अर्धा इंचाची मार्किंग ही क्रॉस लाईनीने जॉईन करायची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून। आता कमरेच्या साईडला आपल्याला 4.25 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी। वरती सुद्धा 4.25 इंचावर मार्किंग करायची आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्याखाली अर्धा इंचावर ही एक मार्किंग करायची आहे। आता या लाईनीपासून 2 इंचावर एक मार्किंग करायची। वरती सुद्धा 2 इंचावर मार्किंग करायची आणि या दोघं मार्किंगची उंची आपल्याला 1.25 इंच ठेवायची आहे। इथे एक छोटी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। फ्रेंच कर्व घ्यायचा आणि आपल्याला प्रिन्सेस कट कटोरीचा आकार द्यायचा आहे। मी ठेवलेला आहे फ्रेंच कर्व, तसाच ठेवून तुम्ही आकार देऊन घ्या। आता आपल्याला इथे पानाचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित कटोरीला। हा आपला आकार देऊन झालेला आहे। आता कमरेच्या साईडला अर्धा इंच वर जायचं आणि बाहेरच्या साईडला सुद्धा अर्धा इंच वर जायचं आणि ही क्रॉस मार्किंग जॉईन करून घ्यायची। कटोरीपासून वर ही अर्धा इंचाची मार्किंग जी आहे ती क्रॉसमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। आता इथे आपण कटिंग करून घेऊया आधी। बाहेरची जी आपली मार्किंग आहे त्या मार्किंगवर आपण आधी कटिंग करून घेऊया। शोल्डर, साईड आणि आर्म होल ही इतकी कटिंग झाल्यानंतर आपण इथे अर्धा इंचाचा टक्स मायनस करणार आहोत। हा टक्स आपल्याला काखेत चुन्या पडू नये म्हणून मायनस करावा लागतो। 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि हे 1.5 इंचाची जी मार्किंग आहे ती ह्या 1.5 इंचाच्या मार्किंगला जॉईन करून घ्यायची। आता ही क्रॉस मार्किंग कटिंग करायची आणि ही सुद्धा क्रॉस मार्किंग कट करायची। आता हा टक्स जो आहे 2 इंचाचा ती कटोरीच्या साईजमध्ये कट करायचा। हा अर्धा इंचाचा टक्स सुद्धा इथे कट करून घ्यायचा आणि हा 2 इंचाचा टक्स देखील कट करायचा। हा आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे। आता बॅक पार्टसाठी आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्या स्ट्रेट लाईनीपासून वर 14 + 1 इंच अशी 15 इंचावर 2 मार्किंग करायच्या आहेत। या 2 मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 7.25 इंचावर शोल्डर टाकायचा आहे। 2 ठिकाणी मार्किंग करायची। इथे खाली सुद्धा 7.25 इंचावर मार्किंग करून झाल्यानंतर ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी, म्हणजे आपली लाईन जी आहे ती स्ट्रेट येईल। आता इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथे आपण चेस्टची मार्किंग करणार आहोत। तर चेस्ट आपल्याला 10.5 इंचावर मार्किंग करायची आहे। खाली सुद्धा 10.5 इंचावर मार्किंग करायची आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झालेली आहे। आता कमरेच्या साईडला 1 इंच आतमध्ये मायनस करायचं आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपल्याला आर्म होलचा आकार द्यायचा आहे। तर 1.25 इंचावर मार्किंग करायची आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण हा आकार देऊन घेऊ। व्यवस्थित सेट करायचा इथे फ्रेंच कर्व आणि हा आकार देऊन घेऊ आपण।
हा आकार देऊन झाल्यानंतर आपला हा जो बॅक पार्ट आहे हा रेडी आहे। आता त्याला आपण कट करून घेऊया। व्यवस्थित जी मार्किंग आपण मायनस केली होती त्या मार्किंगवर शोल्डर आर्म होल आणि 1 इंचाची जी मार्किंग मायनस केली आहे ती मार्किंग असं व्यवस्थित कट करून घ्यायचं। हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे। हा फ्रंट पार्ट, कटोरी आणि फ्रंट पार्ट। आता आपण स्लीवची कटिंग बघूया। इथे मी एक फोल्ड पेपर घेतलेला आहे, चार्ट पेपर। आता त्यावर सगळ्यात आधी आपण स्लीवची उंची टाकूया। उंची आपली 10 इंच आहे मेन, त्यामध्ये आपण पाऊण इंच मार्जिन प्लस करणार आहोत। पावणे 11 इंचावर आपल्याला 2 मार्किंग करायची आहे। इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता रुंदी टाकायची आहे, तर रुंदी आपली 8.5 इंचावर मार्किंग करायची। जितकी चेस्ट आहे त्याहून आपल्याला अर्धा इंच मायनस करून 8.5 इंचावर मार्किंग करायची आहे, कारण बोटनेक ब्लाऊज आहे। आता जी ही उंचीची लाईन आहे त्यावर आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी। आणि इथे बघा ही मार्किंग जी केली आहे तिथून 1 इंचाची आपल्याला एक मार्किंग करायची आहे। वरच्या साईडला सुद्धा 1 इंचावर मार्किंग करायची आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। वरचा 1 इंच आणि हा खाली जो 1 इंचाची मार्किंग आहे ती। आता या लाईनीचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि त्या सेंटरचे दोघी साईडने सुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचे आहे। 4 भाग करायचे त्या लाईनीचे। आता हा जो वरचा सेंटर आहे पहिला, त्याहून आपल्याला अर्धा इंच वर मार्किंग करायची आहे आणि हा दुसरा जो सेंटर आहे याहून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायची आहे। आता फ्रेंच कर्वच्या मदतीने वरचा कर्व आणि हा खालचा कर्व कसा मी ड्रॉ करत आहे तो फक्त लक्षात घ्या आणि अशीच ड्रॉइंग करा। व्यवस्थित मार्किंग जॉईंट झाली पाहिजे। बघा आपली स्लीवची ही ड्रॉइंग जी आहे ती झालेली आहे। आता आपल्याला खालच्या साईडला 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ड्रॉइंग झाल्यानंतर आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया। तर कट करताना लक्ष ठेवा 1 इंचाची स्ट्रेट आणि स्ट्रेट लाईन कट करायची, वरचा कर्व कट करायचा, पेपर ओपन करून हा खालचा कर्व कट करायचा। ही आपली स्लीव रेडी झालेली आहे। स्लीव, फ्रंट पार्ट, कटोरी आणि बॅक पार्ट, आपली ही कटिंग रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।